तर आज आपण आलो आहोत नारायणभाऊ फटाले यांच्या शेतामध्ये, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. बिगेक्सचे आपण सगळे गुणधर्म बघत आलेलो आहोत, पण बिगेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर वजनदार बोंड. तर वजनदार बोंड कसं असतं? वजनदार बोंड म्हणजे त्याच्यामध्ये बियाची संख्या सगळ्यात जास्त निघायला पाहिजे. तर आज आपण इथं परिपक्व झालेलं बोंड बघतोय आणि त्या परिपक्व झालेलं बोंड आपण शेतकऱ्यालाच मोजायला देतोय की त्याच्यामध्ये किती बिया निघतात. आपण सगळेजण बघूया तिथं. एक एक बिया माझा आप्पा मग ठोसर आहे ना ती बी. हा माझा मग हे काय हळूहळू मोजा सगळे. 9 बी आहेत. सगळे आपापले लक्षात ठेवा किती बिया निघतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. माझ्या याच्यात 9 निघल्या. 10 निघले याच्यात 10. याच्यात 10 आहे. 9 10 आहे. 10 10 20. माझ्या याच्यातले 9 29 9 29 आणि 9 38 10 निघाले. 10 तिकडे बी 38 आणि 10 48 बिया. 48 सगळ्यात जास्त निघले. म्हणजे तुम्ही बघू शकता. देऊन टाका आप्पा. हे आप्पा. 10 आहे बरं. आपण बघू शकता की टाटा जसं सांगते, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही दोघं पण आता तुम्ही इथं प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता बिगेक्स या प्लॉट मध्ये. काय 5 मुलं घ्यायचं पुन्हा. साखळी पद्धतीनं बोंड आहेत. तुम्ही बघू शकता रस शोषक किडीचा अटॅक बिलकुल नाही याच्यावरती. आणि दाखवायचं कारण असं आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीत या वर्षीचा पाऊस तर सगळ्यांनी अनुभवला आहे. बरोबर आहे? कसा पाऊस होता यावर्षी? सरकील एवढा पाऊस चालतो का? इतका पाऊस असून सुद्धा बिगेक्स वाण किती चांगल्या प्रकारे इथं बरत आहे आपण पाहू शकता. आणि एका बोंडामध्ये 48 बिया निघल्या. आणि बिया कशा आहेत भाऊ? एकदम ठोसर बिया आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की याचा 8 ग्रॅम बिगेक्स या बोंडाचं वजन भरतं. तर आम्ही जसं सांगतो टाटा कंपनी जसं सांगते तसं दाखवते आणि तसं शेतकऱ्याला उत्पन्न भेटतं. तर भाऊ तुम्ही किती पॅकेट लावलेले आता? 2 पॅकेट लावलेले सर. 2 पॅकेट लावले. पुढच्या वर्षी किती लावणार? 4 पॅकेट लावणार मी. 4 पॅकेट लावणार. बरोबर. तर नारायण भाऊ फटाले यांनी मागच्या वर्षी 2 पॅकेट लावले, ते 4 पॅकेट लावणार आहेत. तर त्यांनी आम्हाला इथं आज शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेऊन दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.